जे मनसे कधी करू शकली नव्हती, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने करून दाखवलेलं आहे. अमराठींची मनं जुलवण्याचं काम कुणी केलेलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. काय करून दाखवलं? मला तर हसायला येतंय साला. ह्यांनी जो एक निर्णय घेतला तो निर्णय यांचे मित्र पक्ष भाजप त्यांच्यातील लोक आणि आपले मुख्यमंत्री साहेब हा निर्णय हा पुढे 1 वर्ष पुढे ढकलून घेऊन जातात आणि त्याच्यानंतर पण हे काय म्हणतात तर बाबा रे आमचे प्रमुख आहेत, त्यांचा आदर करणं आमचं कर्तव्य, इतर काय काय गोष्टी बोलून आम्हाला पण मान्य आहे आता. म्हणजे झालं मध्येच काहीतरी राजसाहेबांचं आणि मनसेचं काहीतरी काढायचं का? फक्त यांना असं वाटतं की आता मराठी माणसांची मतं आम्हाला पडणार नाही. पण आता 100% सांगतो, खात्रीलायक सांगतो, मराठी माणसांची मतं आता यांना कधीच पडणार नाही. कारण मराठी माणसाने पाहिलंय 3-3 महिने पुढे ढकलून आता 1 वर्ष पुढे ढकललेत ना, काय तुमचं मराठी माणसावर प्रेम आहे आणि काय तुम्ही प्रकाश सुर्वे जे बोललेत ना भाषणामध्ये, मध्ये पण काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं की मराठी माझी आई आहे तर हिंदी माझी मावशी आहे काहीतरी. ह्या लोकांच्या लोक असे काय स्टेटमेंट करत असतात का? ते ह्या लोकांना खुश करण्यासाठी यांची मतं पाहिजेत म्हणून. पुढे काय बोललेत ना बघा. माझ्या मराठी बांधवांना आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही महाराष्ट्रात आलात, तिथे मेहनत केली, कुटुंब उभं केलं, मुलांना शिकवलं आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेत तुमचा वाटा दिला. साहेब आज सांगू इच्छितो, आज कमीत कमी 12 एजन्सीज हे फक्त आपले अमराठी उत्तर भारतीय लोक चालवतात. त्याच्यामध्ये रिक्षावाले, टॅक्सीवाले हे प्रमुख, त्यानंतर भाजीवाले, त्यानंतर कार्पेंटर, विश्वकर्मा समाज कार्पेंटर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं काम करणारे आपले सर्व मजूर गवंडी, त्याच्यानंतर कडिया काम करणारे सर्व तुम्ही, दूधवाला, इस्त्रीवाला, असे एकूण 11 एजन्सिया फक्त आपण लोक चालवतात. आणि म्हणून आपल्याला तुम्ही या महाराष्ट्राला एक दिलेली मॅन पॉवरची देणगी आहे. मी आवर्जून सांगू शकतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही हातभार लावलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आता बघा प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपला म्हणून उल्लेख करतायत आणि ते सांगतायत या महाराष्ट्रामध्ये आर्थिक व्यवस्था काय टिकून असेल तर ती फक्त आणि ह्या लोकांमुळे टिकून आहे. त्यांचा आभार मानतायत ते. अरे मला तर तुम्हाला एक चॅलेंज करून सांगायचं, तुम्हाला जर का असं वाटत असेल ना, ह्या नेत्यांना पण सांगतो मी की तुम्हाला वाटत असेल की ह्या लोकांमुळे म्हणून मुंबई चालते ना, आत्ताच्या आत्ता उद्याच्या उद्या ह्या लोकांनी निघून जावं इथून. आणि ही मुंबई कशी चालवायची ना या मराठी माणसाला चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जीवावर हे मोठे झाले. आज त्या मुंबईची भाषा, या महाराष्ट्राची मातृभाषा तुम्हाला बोलायची नसेल, आमची एक छोटी अपेक्षा, माफक अपेक्षा नसू शकते का? तर मराठी किमान शिकावी, भाषा बोलावी. आज प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याची भाषा बोलली जाते, बऱ्याच महाराष्ट्रामध्येच का तिची भाषा बोलली जात नाही? मला तर खरं या सरकारला दोष द्यायचा आहे. या सरकारने गोष्टी करण्यासारख्या या गोष्टी आहेत, या सरकारच्या हातातल्या या गोष्टी आहेत. पुढाकार जर का सरकारने घेतला तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. पण हे सरकार घाबरटं सरकार आहे. फक्त वोट बँक साठी काय बोलतात ना, या मराठी भाषा अस्मिता सगळ्या खड्ड्यात टाकलेल्या या सरकारने फक्त मराठी भाषेला कागदावर अभिजा भाषेचा दर्जा दिलाय. बाकी यांना काही मराठी बद्दल पडलेलं नाहीये. ह्या लोकांना सोयीचं राजकारण करायचं, ह्यांना फक्त ह्यांची मतं कशी टिकून राहतील, काय सिच्युएशन आहे आणि काय सिच्युएशन मध्ये कोणाला बोलल्याच्या नंतर कोणाची मतं आम्हाला जास्त प्रमाणात मिळतील ना, हेच फक्त हे प्रत्येक वेळेला बघत असतात. साधं लॉजिक आहे. मराठी भाषेचं प्रमाणपत्र तुम्ही द्यायचं आहे, येत आहे म्हणून. आता त्यांना काही मराठी भाषा तर आलीच नाही, ती जुजबी भाषा पण आलीच नाही, पण तुम्ही प्रमाणपत्र भाजपचे लोक आहे, शिवसेनेचे लोक देत आहेत, जे शिंदे गटाची शिवसेना हे लोक देतात प्रमाणपत्र, तर तिकडे तुम्ही गाणी कुठली लावतायत? मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात चक्क भोजपुरी गाण्यांचा धडाका पाहायला मिळतोय. भोजपुरी गाणी लावतायत. तुम्ही किती अपमान करायचा? आमच्या थोबाडी कानशालीत मारेल तुम्ही. आणि त्यात हे प्रवीण सुर्वे साहेब, ते तर काय त्यांनी हदपार केली बाबा. आज प्रमाणपत्र का वाटप आहे, प्रमाणपत्र का वाटप एक तो बहाना है, लेकिन इसमें आपका सच्चा सम्मान करना ये हमारा हम कर्तव्य समझते हैं. इसके लिए मैंने आपको सबको आमंत्रित किया है. ऐकलत? काल मी मनसेचे कुणाल माइनकर हे मुंबईचे उपशहराध्यक्ष आहेत, त्यांची मी पोस्ट पाहिली आणि मग त्यांना मी फोन पण केला, आमचे जे मुंबईचे मनसेचे उपशहराध्यक्ष कुणाल माइनकर साहेब आहेत त्यांना, की सर हा नक्की प्रकार काय आहे, काय गोष्टी आहेत. तर त्यांनी मला अजून सविस्तर गोष्टी त्या सांगितल्या आणि मला असं वाटलं ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल ना की रिक्षावाल्यांना जी मराठीची सक्ती ही केली होती, काय ती जुजुबी मराठी फक्त होती ना, फक्त बोलायची, ते 3-1 महिन्यामध्ये शिकायची होती. त्यानंतर 3 महिन्याचे 6 महिने झाले, 6 महिन्याचे आता पाहतोय आपण किती काय आता वर्ष. काल आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की मराठी सक्ती ही जी आहे याची काय वाटतं पुढे ढकलपट्टी करण्यात आलेली, 1 वर्ष आता मुदत दिलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या मागचं राजकारण काय आहे बघा. ह्या मराठी माणसाला तर दुखवण्याचा प्रयत्न आहेच, पण माझ्या UP बिहारच्या बांधवांना पण हात दुखवण्याचा प्रयत्न आहे बघा. हे माझ्या मी काय बोललो, कारण हे भारतीय आहेत सगळ्यांनी, आपलेच आहेत. पण फक्त काय ना, कुठेतरी गल्लत करून बसतात, कुठेतरी गपलत करून बसतात. यांना असं वाटतंय की मनसेवाले यांना विरोध करतात, मराठी माणसं यांना विरोध करतात.
पण ते चुकीचं आहे. मला त्याच सगळ्या गोष्टीवर सविस्तर आज तुमच्याशी बोलायचं आहे. एक तर ह्या लोकांनी पहिल्या सुरुवातीला जे सुरू केलं ना, ह्या शिंदे गटाच्या लोकांनी, आपले प्रताप सरनाईक परिवहन मंत्री, ह्यांनी सुरू केलं की मराठी आलीच पाहिजे, इतर सगळ्या गोष्टी. हे का सुरू केलं तुम्हाला माहिती आहे का? मराठीचे कुठेतरी मतं आहेत ना, ती कुठेतरी ह्यांच्या हातातून सुटत होती आणि त्याच्यामुळे म्हणून मराठीवर प्रेम हे आपल्याला दाखवायचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी हा विडा तर हाती घेतला, पण आपण पाहिलं हा विडा कुठे संपतोय. हे सगळं हँडल कोण करतंय? मुख्यमंत्री साहेब करतात हँडल. मला तर खरंच शॉक लागला हा त्यांचा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर की बाबा रे, एक मराठी हा नक्की मराठीच नेता आहे का? हा मराठी नेता हा UP बिहारचे गुणगान कसे गातोय? मला खरं मराठी भैयांना पण आता सांगायचं आहे की बाबा रे, डोळे उघडा आणि बघा नीट, हे काय चालू आहे, हे का चालू आहे. UP बिहारच्या बांधवांवर पण विनंती आहे की हे तुमचा फक्त वापर करून घेत आहेत. हे तुमचे नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की हिंदुत्व आणि इतर सगळ्या गोष्टी, आमचं सरकार हे फक्त हिंदुत्व आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये काही होत नाही. तुमची प्रगती काय झाली, तुमच्या राज्याची प्रगती काय झाली, असं वाटतं याचा तुम्ही विचार केला पाहिजे. या महाराष्ट्रात मराठी चालणार ही दादागिरी नाहीये. हा आमच्या मराठी भाषेची अस्मिता टिकावणं यासाठी चाललेले प्रयत्न आहेत. कारण इतर राज्य ही आपली भाषा टिकून आहेत आणि महाराष्ट्राने जर का आपल्या भाषेचं जर का अस्तित्वाचं जर का बोललं तर तुम्हाला जर का खुपणार असेल तर मला असं वाटतं मग तुम्हाला गुंडागिरीची भाषा समजत असेल तर मग ती गुंडागिरीने समजवू. माझे बरेच काही UP बिहारचे मित्र आहेत, बरेच काही जे मला भेटतात ते स्वतः सांगतात या महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे. माझ्या कमेंटमध्ये बरेच लोक बोलतात, ए बाबा रे, आम्ही किती वर्ष आले या महाराष्ट्रात राहतोय. UP बिहारचे, साऊथ इंडियन लोक असतील, कोणी असेल, सगळेजण बोलतात आम्ही मराठी भाषा शिकलोय, आम्हाला आवडते मराठी भाषा बोलायला. जर का तुम्ही असं राहणार असाल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही आनंदाने राहू. पण तुम्ही जर का मास दाखवणार असाल तर काही रिक्षावाले आहेत ते बोलतात का मराठी शिकायचं, ज्याला मराठी शिकायचं त्यांनी शिका, नाही शिकणार हे अशी भाषा जर का तुम्ही वापरणार असाल तर आम्ही काय शांत बसणार का? तुमच्या राज्यात येऊन आम्ही तुम्हाला असं बोललो नाही, आम्ही लोक हे शिकणं आहे, वो शिकणं आहे, तुम्ही काय कराल रे? 2 कानफाटात द्याल ना आमच्या. आम्ही 2 कानफाटात दिले या सगळ्या गोष्टींवर, तर आम्ही काय गुंड? आम्ही उगाच कोणाला उठला आणि मारलं असं नाहीये का? प्रेमाने आदराने जर का बोललात. आता ही परवाची गोष्ट, एक इन्सिडेंट झाला, एक 65 वर्षाचा म्हातारा काहीतरी राजसाहेबांना काहीतरी उलट बोलला. आमच्या गोरेगावचे जे आहेत लोक गेले आणि तिकडे जाऊन त्यांना भले समजवलं, त्यांना सांगितलं, नंतर आदराने त्यांना ना घरी घेऊन गेले आणि सोडलं घरी की बाबा रे, ते घरचे काय वैतागले होते, त्यांनी सांगितलं की बाबा रे असं वागू नका, असं करू नका, प्रेमाने समजवलं. पण मनसे ही प्रत्येक वेळेला मारतेच असं नाही. बरेच उदाहरणं आहेत जे समजावायला गेलेत आणि त्यांना समजावून सांगितलंय. असे पण काही मनसेचे लोक आहेत. पण तुमची जर का चूक झाली असेल तर तुम्ही ती चूक मान्य पण केली पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही काय जबरदस्तीने तुम्हाला बोलत नाही मराठी शिका. काही जुजबी मराठी शब्द आहेत ते मला असं वाटतं तुम्ही शिकले पाहिजे. तुम्ही जर का इथं व्यवसाय करताय, उद्योगधंदा करताय, तुम्ही इथं राहताय, तर तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं UP बिहारच्या बांधवांनी पण समजलं यांचं राजकारण काय आहे. फक्त आणि फक्त निवडणूक आहेत ना म्हणून हे सगळं पुढे घेतलेलं आहे. पण सामान्य मराठी माणूस त्याची मुलाखत पहा तुम्ही. आता न्यूज चॅनलवर फिरतात, मुलाखत घेत त्यांच्या, ते स्वतः सांगतात आम्ही वैतागलो आता ह्यांचं राजकारण आम्हाला कळलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला या नेत्यांना पण सांगायचं, तुम्ही आता किती राजकारण करा, या लोकांना राजकारण तुमचं समजतंय. बाकी लोकांना तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या मराठी भाषेच्या आड मराठी आणि UP बिहारच्या लोकांमध्ये भांडणं लावायची कामं आहेत की नाही हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.